जय हिंद मित्रांनो, आपल्या टीच चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटीटी परीक्षा जी की येत्या 8 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे त्याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता फॉर्म एक्झॅक्टली कोण भरू शकतो, फॉर्म भरत असताना आपल्याला काय काय या ठिकाणी डॉक्युमेंट्स आवश्यक असतात, आपल्याला कोणती पात्रता या ठिकाणी लागते, फीस किती लागणार आहे, भाषा आपण कोणती निवड करू शकतो, आपल्याला फीस किती लागणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त एग्जाम सेंटर असेल किंवा याच्या संदर्भामधल्या आणखी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल आणि आपल्याला हवं असेल मार्गदर्शन तर तुमच्याकरिता आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मिशन सीटीटी बॅच मध्ये मिळून जाणार आहे। यामध्ये तुम्हाला डेली सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, व्हिडिओ डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, अनलिमिटेड व्ह्यूज, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशा प्रकारची फॅकल्टी, सगळ्या काही गोष्टी मिळून जातील तुम्हाला सहजपणाने। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला मिशन सीटीटी ही जी बॅच आहे त्या 1 डिसेंबर पासून आपण त्याचे लेक्चर सुरू करतो आहोत। त्याचे ॲडमिशन्स आपण सुरुवात करून दिलेली आहे। सहजपणाने आपण याचा लाभ घेऊ शकता, कारण आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म म्हणजे मास्टर टीचर हा प्लॅटफॉर्म होय। याला अवश्य आपण एकदा जे आहे भेट द्यावी। चल आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, हे आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन जी की सीटीटी परीक्षा फेब्रुवारीला होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये। बघा 2-3 गोष्टी या ठिकाणी आपल्यासाठी अतिशय जास्त महत्त्वाच्या आहे। महत्त्वाचे काय आहे की ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण करू शकतो 27 नोव्हेंबर पासून ते 18 डिसेंबरच्या दरम्यान। ही तारीख आपल्याला फार जास्त लक्षात ठेवायची आहे। बिफोर म्हणजे आज उद्या आपल्याला फॉर्म भरून टाकायचा आहे। हा फॉर्म भरण्याची आणि त्याची जी फीस आहे दोन्ही गोष्टी जी आहे भरण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर हीच असणार आहे। आणि याची जी परीक्षा आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 8 फेब्रुवारीला म्हणजे 2026 च्या 8 फेब्रुवारीला संडेच्या दिवशी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही होणार आहे। क्लिअर झालंय? चल त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। बघा आता यामध्ये आपल्याला जर का पेपर 1 द्यायचा असेल किंवा पेपर 2 द्यायचा असेल त्याची जी टायमिंग असणार आहे 8 तारखेला 8 फेब्रुवारीला ही परीक्षा आहे। पेपर 2 अगोदर होतो, ठीक आहे, पेपर 2 अगोदर होतो तो मॉर्निंग सेशन मध्ये सकाळी 9:30 ते 12 वाजेपर्यंत, आणि जो पेपर 1 देणारे उमेदवार आहे ते 2:30 वाजल्यापासून दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही परीक्षा देऊ शकतात। ठीक आहे, म्हणजे ही ऑफलाईन पद्धतीने होणारी एक्झाम आहे। आता आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे तर लक्षात घ्या, यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे। या केवळ आणि केवळ ऑफिशियल वेबसाईटला जाऊनच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, ctt.nic.in याच वेबसाईटला आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरत असताना आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म हा आपल्या आधार कार्ड प्रमाणे भरायचा आहे। ठीक आहे, बाकी फार जास्त फापटवासारा मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु आधार कार्ड प्रमाणे आपल्याला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। जे विवाहित महिला आहेत त्यांनी प्रकर्षाने या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण काय होतं एकदा आपण एक्झाम देतो, एक्झाम दिल्यानंतर आपण पास होऊन जातो, पास झाल्याच्या नंतर आपलं जे सर्टिफिकेट आहे ऑफलाईन भेटत नाही, डिजी लॉकर मध्ये भेटतं, आणि डिजी लॉकरला आपल्याला लॉग इन करण्याकरिता आपला हॉल तिकीट आणि आपला जो काही आधार कार्ड आहे त्या दोघांची नावं मॅच होणं आवश्यक असतं। मग आपण जर का दुसऱ्या नावानं भरला तर मग तिथं गोंधळ होतो। त्याच्यामुळे आधार कार्ड प्रमाणेच आपण या ठिकाणी फॉर्म भरावा। पतीचं नाव असेल तर पतीचं भरावं, वडिलांचं असेल तर वडिलांचं नाव भरा। ठीक आहे, क्लिअर कट झालं। आता जाऊया आपण पुढे। आपल्याला कसं कसं स्टेप बाय स्टेप जायचं तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी गेलो तर लक्षात येऊन जाते की फॉर्म कसा भरायचा। त्याचा एक डेमो वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। बघा आता फीसच्या संदर्भामध्ये येऊया। जर आपली कॅटेगरी जनरल, ओबीसी किंवा नॉन क्रिमिलियरची असेल, म्हणजे जनरल किंवा ओबीसी असेल, तर आपल्याला एक पेपर याची फीस आहे 1000 रुपये। दोन्ही पेपर जर का द्यायचे असेल तर त्याची फीस आहे 1200। फीस मध्ये अगोदर ही काही बदल नव्हता, अशीच फीस होती। परंतु जे SC ST आणि या ठिकाणी दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना एक पेपरची फीस 500 रुपये आणि 2 पेपरची फीस या ठिकाणी 600 रुपये अशी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, ही सगळी फीस आपल्याला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी
सगळा फॉर्म भरल्याच्या नंतर भरता येते. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, यासाठी जी काही लागणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे, आता हे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्यांनी एक्स्ट्राच्या दिलेल्या आहेत, तेवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आवश्यक नाही. ठीक आहे, हे फॉर्म भरत असतानाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. हे परीक्षेचं वेळापत्रक आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन, ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे. एलिजिबिलिटी बघा, एलिजिबिलिटीमध्ये त्यांनी सांगितलेले बरेचसे मुद्दे आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, साध्या शब्दांमध्ये त्याची पात्रता सांगतो. बघा, एक तर तुम्ही डीएड असायला पाहिजे. प्लेन जर का तुम्ही डीएड असाल तर तुम्ही पेपर 1 साठी पात्र आहात. ठीक आहे, इकडे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथे सांगतो तुम्हाला. हे बघा, समजा तुम्ही डीएड असाल, डीएड वाले उमेदवार या ठिकाणी जे आहे पेपर 1 साठी पात्र आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जर समजा तुम्ही डीएड असाल प्लस तुमचं जे आहे ग्रॅज्युएशन असेल, ठीक आहे, ग्रॅज्युएशन असेल, पूर्णच लिहितो, तर तुम्ही या ठिकाणी बोथ पेपर्स, दोन्ही पेपर या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे, डीएड ग्रॅज्युएशन दोन्ही पेपर देऊ शकता. त्याच्यानंतर समजा तुम्ही बीएड आहात, आता बीएड असेल तर त्याला चिटकून ग्रॅज्युएशन असणारच आहे, कारण ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी बीएड करता येत नाही. समजा बीएड ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही जे आहे प्लस आहे हा पेपर 2, पेपर फक्त तुम्ही 2 देऊ शकता. बीएड वाले फक्त जे आहे पेपर 2 देऊ शकता, पेपर 1 देऊ शकत नाही, लक्षात घ्या. परंतु डीएड आणि ग्रॅज्युएशन वाले असतील तर दोन्ही पेपर देऊ शकता. ठीक आहे, याच्यामध्ये मेथड्स आहे. जर समजा तुम्ही ग्रॅज्युएशनचं तुमचं जर का सोशल सायन्स असेल तर मग तुम्हाला जे आहे त्याची मेथड सोशल सायन्स घ्यावी लागेल. ग्रॅज्युएशन तुमचं बीएससी असेल तर मग तुम्हाला मॅथ सायन्स घ्यावं लागेल. ग्रॅज्युएशन मध्ये जर तुम्हाला लँग्वेज असेल कोणत्याही प्रकारची तर मग तुम्ही दोन्हीपैकी तुम्हाला जी मेथड योग्य वाटते ती मेथड घेतली तरी देखील चालतं. हे झालं त्यांचं क्वालिफिकेशन. ठीक आहे, हा, आता जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे. एक एलिजिबिलिटी झालेली आहे, त्याच्यात स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सीटीटी. हे बघा, याच्यासाठी ना जो सिलेबस आहे तो थोडक्यामध्ये सांगतोय, बाकी फार जास्त फापट पसारा मी या ठिकाणी करणार नाही. सिलेबस मध्ये ना 5 विषय आहेत, 1 2 3 4 5. टीईटीचा पेपर आणि याचा पेपर जवळजवळ जे आहे विषयांच्या बाबतीमध्ये सारखाच आहे. एक तर चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, सायकोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, गणित आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे, परिसर अभ्यास आहे, लँग्वेज 1 लँग्वेज 2 हे 2 आहेत. ठीक आहे, 2 लँग्वेजेस आहे. प्रत्येक विषय हा 30-30 मार्काला आहे आणि 30-30 मार्काला आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, एका प्रश्नाला 4-4 ऑप्शन्स आहे. 30-30 मार्काला आहे आणि एक प्रश्न एकाच मार्काला आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. आता लँग्वेजच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण भाषा जर निवडायची असेल तर मग भाषेचं काय आहे बघा, या ठिकाणी ना 20 भाषा आहेत मित्रांनो, 20. ठीक आहे, या ठिकाणी बघा, या टोटल 20 भाषा आहेत. आपल्याला भाषा 1 आणि भाषा 2 अशा 2 भाषा या ठिकाणी निवडाव्या लागतात. समजा आपण असं गृहीत धरूया की आपण एक भाषा घेतली हिंदी, हिंदीला आपण 1 नंबर दिला, तर मग आपण काय करून टाकायचं की एक जे आहे मराठी भाषा आपण एकदा घेऊन टाकायची. याचा कोड आहे 2, तर याला आपण समजा कोड आहे 11, तर याला आपण 2 नंबर देऊन टाकायचं. म्हणजे आपण जर अशा जरी भाषा घेतल्या तरीही काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकच काम करायचं की भाषा 1 हिंदी घेतली तर भाषा 2 ही हिंदी घेता येत नाही आपल्याला. म्हणजे भाषा 1 आणि 2 याच्यामध्ये तफावत असायला पाहिजे. बाकी त्यांना वाटलं की यार मला ठीक आहे, मला उर्दू घ्यायची आहे भाषा 2, त्याने उर्दू घ्यावी. आता इथे जरुरी नाही की मराठीच घ्यावी, कुणाला इंग्लिश जर काही इझी जात असेल तर ते इंग्लिश भाषा देखील घेऊ शकतं. इंग्लिश भाषा देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे या एक गोष्ट लक्षात घ्या, या ज्या काही 20 भाषा आहेत, या 20 भाषांपैकी कोणत्याही 2 भाषा आपल्याला घेता येतात, घेऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. हा झाला या ठिकाणी लँग्वेजचा प्रश्न. त्यानंतर सेकंड पेपर जो आहे, सेकंड पेपर मध्ये जे आहे बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट हा तर विषय कंपल्सरी आहे. हे जे 2 लँग्वेजेस आहे हे कंपल्सरी आहे. आता राहतो आहे, जर तुम्ही मॅथ सायन्सचे उमेदवार असाल तर तुम्हाला मॅथ सायन्सचे जे या ठिकाणी जे आहे 60 प्रश्न येणार आहेत 60 मार्काला. आणि जर तुम्ही या ठिकाणी सोशल स्टडीजचे उमेदवार असाल तर तुम्हाला सोशल स्टडीजचेच प्रश्न येणार 60 मार्कांसाठी. ठीक आहे, इकडे आहे वरचा पॉइंट आहे तो. ठीक आहे, लक्षात आलं ना. म्हणजे टीईटी मध्ये याच्यामध्ये मार्कांमध्ये वगैरे काहीही फरक नाही. आता राहते आहे दुसरी गोष्ट, पात्रता. पात्रता बघा, याच्यामध्ये जे आहे जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत, कॅटेगरी वाल्यांना या ठिकाणी जे आहे पासिंग करिता 55% अट आहे. म्हणजे या ठिकाणी जर पेपर असेल 150 मार्कांचा तर 150 मार्कांपैकी किमान 82 मार्क या ठिकाणी क्वालिफाय करण्यासाठी लागतील. आणि जे उमेदवार या ठिकाणी जे आहे ओपन कॅटेगरीशी बिलॉंग करतील
त्या ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी 90 मार्क्स लागणार आहे. 90 मार्क कशामुळे लागणार? कारण की 60% अट आहे. आता यामध्ये ना एक वेगळा प्रश्न वारंवार विचारला जातो. तो वेगळा प्रश्न काय आहे की सर मी ईडब्ल्यूएस कॅटेगरीशी बिलॉंग करतो, ठीक आहे, मी ईडब्ल्यूएस मध्ये आहे, मग मला जे आहे या पद्धतीची सवलत मिळेल काय? त्याचं उत्तर आहे येस. हे बघा, फॉर्म भरत असताना जेव्हा तुम्ही सीटीटीचा फॉर्म भरत असतो त्यावेळेस ईडब्ल्यूएसचा ऑप्शन येत नाही. तुम्ही जे आहे ओपन मधूनच फॉर्म भरायचा. परंतु महाराष्ट्र शासनाने जे आहे यांना वेगळं एक पत्रक काढून या ठिकाणी सवलत दिलेली आहे. तुमचं डिजी लॉकरला फक्त रिझल्ट येतो, सर्टिफिकेट येत नाही. परंतु असे उदाहरणं आहेत की पवित्र पोर्टल मार्फत या ठिकाणी जे आहे ईडब्ल्यूएस चे उमेदवार 55% पास झाले आणि ते जॉईन देखील झालेले आहे. त्याच्यामुळे बाकी चिंता करू नका. तुम्हाला तो जर का शासनाचं पत्रक हवं असेल तर ते आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला आता आपण जाऊया पुढच्या महत्त्वाच्या काही गोष्टींकडे, ठीक आहे. हा, या भाषा झाल्याच्या नंतर हा काय मुद्दा आहे? क्वालिफाईंग मार्क्स. हे आत्ताच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्वालिफाईंग, ऍप्लिकेबिलिटी, बाकी तुम्हाला जे आहे याच्यामध्ये फार जास्त गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या नाहीयेत. एकदा हे वाचून घ्या. हे आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला ऑलरेडी टाकून दिलेलं आहे. मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहे. फक्त आपण काय करायचं आहे, फॉर्म भरत असताना व्यवस्थितपणाने फॉर्म भरायचा आहे. हा त्याचा आहे सिलेबस. हे फक्त तुम्हाला आतापर्यंत जे आहे मी विषय सांगितले, परंतु त्या विषयामधले जे छोटे जे घटक आहेत, हे बघा, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, पेपर 1 आहे. पेपर 1 ते 5 वर्गासाठी आहे. आता जर या ठिकाणी बघितलं की चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, तर हे सगळे टॉपिक आहेत. आता हा बराच मोठा या ठिकाणी जे आहे फापट पसार आहे. अशाच प्रकारे ना किती धडे विचारण्यात आलेले आहेत, त्या सगळ्या धड्यांची नावं या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ते तुम्ही एकदा स्वतः पाहून घ्या. बाकी आपण आपल्या चॅनलच्या मार्फत बरेचसे जे काही गायडन्सचे लेक्चर्स आहेत ते तुमच्यासाठी या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. बाकी फार जास्त काही राहिलेलं नाही याच्यामध्ये सांगण्यासारखं. मला असं वाटतं की जेवढी माहिती तुम्हाला या ठिकाणी पोहोचवायची होती तेवढी माहिती मी जवळपास पोहोचवलेली आहे. तरी देखील तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील सीटीटीच्या संदर्भामध्ये, त्याच्या फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये, त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये किंवा आणखी इतर काही, तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी माझ्या परीनं निश्चितपणाने जे आहे प्रयत्न करणारच राहणार आहे. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण सीटीटीच्या संदर्भामधले रेग्युलर लेक्चर जे आहे मोफत आपल्या या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोच. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भामधल्या आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला.